मित्रांनो छानपैकी बघा तुम्ही, आपण रिसॉर्टला आलोय ना, ते बघू शकताय. त्यांचं फुल ॲम्बियन्स सुंदर. चलो तुम्हाला मी रूम दाखवतो सगळ्या कशा आहेत त्या, कारण आपण आलो तेव्हा उशीर झाला होता रात्री, त्यामुळे मला काही घेता आलं नाही. हे अजून बांधकाम चालू आहे बघा यांचं. आणि पुढे आपण राहिलो ते टेंट वेगळे आहेत. हां साईबाबा आहेत. हां कागडा आहे ना ह्याच्यावर ना. इकडे एक आहे. हे आहे ना जरा चढवावरती ते लिफ्टिंग करायचं आहे. तुमचं एक मेंबर कुठे आहे? पवार कुठे आहे? चला फटाफट फ्रेश व्हायला लागेल. जिम्मेदारी और सुरक्षा सूचना. हाँ कुल्लू मामा. कुल्ल्या मामानी सफारी सुंदर झाली. तो बोलला ना हे कोणाला भेटत नाही, तुम्हाला भेटलं तरी. मित्रांनो असे रिसॉर्ट आहे काही सा. आणि आपला रूम इकडे आहे आणि समोर म्हातारे उभे आहेत. तिथे पलीकडे स्विमिंग पूल आहे, दाखवतो तुम्हाला. म्हातारे साहेबांकडे चावी आहे. आणि हे आहे आपलं सध्या पुरतं निवासस्थान, जे आपण आता खाली करू थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला पूल आहे, हाडोवर आहे सी, आणि तो पूल आहे तिकडे. बाजूने पूर्ण फेन्सिंग आहे, पण इथे रात्री वन्य पशु येतात. चलो एवढं सुंदर वातावरण आहे मित्रांनो. खूप छान मस्त कामं चालू आहेत रस्त्याची, त्याच्यामुळे इकडनं आवाज येतोय. सगळे दमून आल्यामुळे शांत आहेत. आता जाऊन जेवून निघायचंय. एक रूम आहे, इकडे एक आहे.
पावसाळा येऊन पाणी असेल. बाबा तिथे बघा पण कॉटेज आहेत. हे कॉमन हॉल आहे, तिथे कॅरम आहे, जेवणाची सोय आहे, तिथे साऊंड वाजतंय. बघू जाऊ आपण, जातोच आहे. पार्किंग आहे, मचाण आहे. इथलं स्टाफ मुलं जी आहेत ती इथे आराम करतात. हे बघा रोडचं काम चालू बोललो ना मला. हे बघा इथे बाबा आहेत. कारंजे चालू असतात. हे बघा जिप्सी, ह्यातली एक जिप्सी आपल्यासोबत होती, ही वाली पहिली वाली गाडी आपली सज्ज आहे. बघा इथे नो स्मोकिंग झोन. काम चालत ना, कामगारांनी तर राहायला दिलं, कारण बाहेर ना फेन्सिंग दिसते का तुम्हाला तिकडनं. ॲक्च्युली सगळं बंद होतं रात्रीचं. गाणी चालू आहेत छानपैकी. आणि इथे पवनभाई बसलेले आहेत. पवनभाई विवर्स ना हाय करा सगळ्या. आपल्या रिसॉर्टचं सगळं माहिती द्या जरा. बाहेरचे तर रूम बघितले आता सगळ्यांनी, आता आतलं तुम्हाला सेटिंग दाखवतो मी. हे कॉमन हॉल आहे आपला, किचन एरिया आहे पूर्ण, चांगलं सिस्टीम आहे. इथे डायनिंग आहे. आता आपण लोकांना सांगायचं आहे की आपल्या इथे येण्याचा मार्ग कसा आहे. तर पवनभाई आता आपण आतमध्ये आलोय, आपण लोकांना दाखवलं. हे आपलं किचन एरिया, डायनिंग एरिया आणि इथे थोडं प्ले स्टेशन आहे. केम बीम ठेवलेले आहेत, तुम्ही येऊन रिलॅक्स होऊ शकता. मुलं देखील तुमची येऊ शकतात. आणि जेवढे इथे फोटो दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे साईट सीन आपल्याला सफारीत आहेत. सफारी पण इथनं अवेलेबल होते आणि तुम्ही बघू शकता. आता सफारीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच आपला, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की काय काय बघता येईल. असो चला, आता मला सांगा, आपण समजा अकोल्यापर्यंत कोण आले आपले, तर तिथनं त्यांना कुठे यायला लागेल? त्यांना अकोटला यायला लागेल. अच्छा, आणि अकोटवरून आपला पोपटखेडा, पोपटखेड्यावरून शहाणूर. ओके, आपलं हे शहाणूरमध्ये येतं. मलकापूरला येतो आपला. ओके, पोपटखेड्यावरून 3 किलोमीटर. बरं बरं बरं. मेळघाट टायगर रिट्रीट म्हणून आपला रिसॉर्ट आहे. छान आहे छान. तुमचं इथे मी लोकांसाठी समोर कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल, कोणाला बुकिंग करायचं असेल तर तुमचा नंबर देतो, उमेशचाही देऊन ठेवतो, म्हणजे कोणीही बुक करू शकतं. बरोबर? माझा नंबर घेऊन घ्या, 9767 230 749. ओके, पवनभाई आहेत, त्यांचा नंबर समोर डिस्प्लेला पण येईल तुम्हाला, किंवा डिस्क्रिप्शनला असेल नंबर, तिथनं घ्या. आणि समजा तिथे कोण आलं आपलं का, तिथे आणायला आपलं पिकअप जाऊ शकतो का? पिकअप होऊन जाणार ना? बरं ठीक आहे, धन्यवाद पवनभाई. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्या इथे येऊन, चांगली सोय होती. मेन म्हणजे नाश्ता जेवण सगळंच चांगलं होतं. आता बघू, आता जेवू आणि आम्ही निघणार आहोत. चलो मित्रांनो, व्हिडिओ पुढे व्हिडिओत कंटिन्यू करा. काय रे? मित्रांनो, गजानन महाराजांनी जिथे पाणी हे केलं होतं विहिरीला, ते पाणी बघा. आणि कासव बघा, तुम्हाला दाखवतो. कासव आहे इथे, छोटे छोटे कासव बघा, छान आहे. आणि तो आहे एक इथे आहे, एक इथे आहे. एक कासव बघा ना, तो एक आहे, एक छोटा आहे. हा बघा, इकडे एक छोटा आहे लेफ्टला, एक तिथे, एक हा नाही घेतला की मोठा, अजून एक आहे का मोठा? हे काय किती छोटे आहेत बघा, हे बघा छोटे छोटे किती आहेत, भरपूर आहेत. मित्रांनो, आता आपण आलोय जिथे महाराजांनी, गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केलं होतं. हे बघा, तुम्हाला दाखवतो. ते मंदिरात आलोय आपण, महाराजांच्या शेगावचं. म्हणजे आता शेगावची तिथे जायचंच आहे. हे पहिलं हे येतं अकोला खेड, बघू शकता.
मित्रांनो, आपण आता आलो आहे शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाला. आतमध्ये कदाचित व्हिडिओ शूट करता येणार नाही, बघूया जमेल तितकं करू. चलो, कणकण गणात बोलते. मित्रांनो, आजचा हा शेगाव तर गजानन महाराजांची इथला ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आता समोर जे कमान दिसते ना, तिथून आतमध्ये जाणार आणि तिथे आपण बुकिंग घेतलेलं आहे, म्हणजे जेवणाचं बुकिंग केलेलं आहे 60 रुपीज पर हेड. तर तिथे आता आपण जेवणार आणि मग पुढच्या प्रवासाला जाणार. मित्रांनो, भेटू उद्याच्या नव्या भागात लोणार मधलं सगळं एक्सप्लोर करताना. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. आणि हो, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब केलं, बेल आयकॉन नक्की दाबा.